नमस्कार 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 विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आपल्या ग्रुप सी च्या रिव्हिजन सिरीज मधल्या पुढच्या या 14व्या लेक्चर मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आपल्या या 14व्या लेक्चर मध्ये आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे, तो म्हणजे प्रांतिक स्वायत्तता आणि 1935च्या कायद्यानुसार झालेल्या निवडणुका. आपण छोटंसं टायटल टाकूया इथे, प्रांतिक स्वायत्तता आणि त्यानुसार झालेल्या निवडणुका. प्रांतिक स्वायत्तता हा सगळा भाग जो आहे तो आपल्याला काय करायचं बघायचंय. सोपासा टॉपिक आहे, खूप सिंपल टॉपिक आहे. जसं आतापर्यंत आपण सिरीज मेंटेन केली आहे की नवनिर्माण आणि अग्निपंख पेक्षा वेगळे आणि नवे मुद्दे बघायला मिळाले पाहिजेत, वाचायला मिळाले पाहिजेत, नवीन पॉइंट्स जे आहेत ते ऐकायला मिळाले पाहिजे. ओके, सो अशा पद्धतीचे सगळे भाग जे आहेत ते बघूयात. आपल्या भारताचं जे पूर्ण इतिहास आहे त्या इतिहासामध्ये एक गोष्ट आठवण्याचा प्रयत्न करा की आतापर्यंत आपण काय काय बघितलं. ओके, आतापर्यंत आपण बऱ्याच गोष्टी बघितल्यात. सर राष्ट्रीय सभेची स्थापना झाली, ओके, INC ची स्थापना झाली, तिथपासून आपण अगदी अभ्यास जो आहे तो सुरू केला. आलं लक्षात? ओके, आणि INC ची स्थापना झाल्यानंतर जहाल आणि मवाळ एकमेकांच्या पासून स्प्लिट झाले. ओके, नंतर ते एकमेकांच्या मध्ये मर्ज पण झाले परत. ओके, मर्ज झाल्यानंतर होम रूल चळवळ नावाची चळवळ झाली. बरोबर आहे की नाही? बघितलीच ना आपण, होम रूल चळवळ नावाची चळवळ जी आहे ती बघितलीच. होम रूल चळवळीच्या नंतर मोठं आंदोलन असहकार आंदोलन या नावाने ओळखलं गेलं. राईट? ओके, आणि असहकार आंदोलन जे आहे हे असहकार आंदोलन आपण अजून थोडंसं म्हणजे काय म्हणतात त्याला, त्याचा डिटेलमध्ये अभ्यास केला तर आपल्याला जाणवतं की त्याच्यानंतर स्वराज्य पक्षाचं खूप जोरदार कार्य झालेलं आहे. सायमन भारतामध्ये येऊन गेला होता आणि सायमनचा विरोध सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालाय. आणि अगदी मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की मोठ्या प्रमाणामध्ये सविनय कायदेभंग जो आहे तो झाला. या सविनय कायदेभंगाच्या मध्ये आपण हे पण बघितलं की कशा पद्धतीने गांधी आयर्विन करार झाला. ओके, गांधी आयर्विन कराराच्या नंतर गोलमेज परिषदा झाल्या. त्या गोलमेज परिषदांच्या मध्ये म्हणजे काय म्हणतात त्याला, हे बघण्यात आलं की बाबा गोलमेज परिषदा ज्या आहेत त्याच्यामध्ये गांधीजींना काही अचीव करता आलं नाही किंवा राष्ट्रीय सभेला काही अचीव करता आलं नाही. एका गोलमेज परिषदेमध्ये ते गेले होते, 2 नंबरच्या गोलमेज परिषदेमध्ये, पहिल्या आणि तिसऱ्याला नाही गेले. आलं लक्षात? ओके, पण गोलमेज परिषदा झाल्या. आणि त्याच्यानंतर आला तो आहे 1835चा कायदा. ओके, ह्याच्या जस्ट आधी जातीय निवाडा पण आला होता, हे लक्षात. जातीय निवाड्याच्या विरोधामध्ये महात्मा गांधीजींनी उपोषण पण केलं होतं, हे लक्षात ठेवा. आणि मग पुणे करार पण झाला होता, हे पण लक्षात ठेवा. लक्षात घे. पण आता मात्र 1835चा कायदा आला. या कायद्यामध्ये प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली होती. ओके, प्रांतिक स्वायत्तता असं आपण म्हणूया. काय करूया, या कायद्यानुसार निवडणुका लढवायच्या की नाही लढवायच्या असं राष्ट्रीय सभा विचार करत होती. शेवटी असं ठरलं की निवडणुका लढवूया, निदान ताब्यात तरी घेऊया. ओके, म्हणजे आपले सीट्स आपण जिंकलेत हे बघून मग त्याच्यानंतर निवडणुकांच्या वरती बहिष्कार टाकायचा का नाही टाकायचा ते नंतर ठरवूया. आलं लक्षात? ओके, अशा पद्धतीने थोडासा भाग जो आहे तो काय केला गेला, ठरवला गेला आहे की नाही. त्यामुळे तो सगळा भाग जो आहे तो आपण बघणार आहोत. 1937 ची निवडणूक आणि काँग्रेस मंत्रालयांचं गठन असा आपला चर्चेचा विषय असणार आहे. ओके, क्विकली होईल, पटकन होईल, बघून घेऊया. ओके, सिव्हिल डिसोबिडियन्स म्हणजेच सविनय कायदेभंग जे आहे त्याच्यानंतरची परिस्थिती कशी होती तर 1934च्या सुमारास सविनय कायदेभंग जे आहे हे कायदेभंग संपल्यानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद निर्माण झाले. आलं लक्षात? ओके,
त्याला नॉन कॉपरेशन नंतर झाले तसेच मतभेद सेम टू सेम इथे झाले. असहकार चळवळीच्या नंतर जसं स्वराजिस्ट आणि नॉन स्वराजिस्ट असे झाले होते ना, तसे सुद्धा आता सुद्धा झाले. आलं लक्षात? ओके, येस. आणि त्याच्यामुळे महात्मा गांधीजी जे आहे हे परत सक्रिय राजकारणापासून लांब झाले. मे 1934 मध्ये काँग्रेसमधीलच काँग्रेस सोशलिस्ट पार्टी नावाची एक पार्टी स्थापन झाली. ह्याच्याबद्दल आपण ऑलरेडी अभ्यास केलेला आहे. आलं लक्षात? ओके, अशी पार्टी स्थापन झाली. त्याच्यामध्ये जवाहरलाल नेहरू नव्हते, पण सोशलिझमचा प्रयोग जो आहे हा सोशलिझमचा प्रयोग ह्याच्याबद्दल जवाहरलाल नेहरू स्वतः खूप एन्थुझियास्टिक होते. आलं लक्षात? ओके, येस, आहे की नाही? सो काँग्रेस सोशलिस्ट पार्टी स्थापन झाली. नेहरूंनी औपचारिकरित्या त्याच्यामध्ये सामील झाले, अधिकृतरित्या त्याच्यात सामील झाले नाहीत, पण या पक्षामध्ये डाव्या विचारसरणीचे वेगवेगळे प्रवाह जे आहेत हे प्रवाह एकत्र आलेले होते. ओके, काँग्रेसमध्ये जे संघर्ष चाललेला होता त्याच्यामध्ये काही संघर्षाचे काही प्रमुख मुद्दे होते. आलं लक्षात? ओके, सगळ्यात पहिला मुद्दा होता की काही जणांचं म्हणणं होतं की आपण वेगवेगळ्या विधान परिषदा किंवा कायदे मंडळाच्या ज्या परिषदा आहेत या परिषदांमध्ये प्रवेश करूया, पण तेच काही जणांचं म्हणणं होतं की नको, आपल्याला असा प्रवेश करायचा नाही. ओके, दुसरं, काही जणांचं म्हणणं होतं की आपण मंत्रिपद स्वीकारूया. ओके, काही जणांचं म्हणणं होतं नको, आपण मंत्रिपद पण स्वीकारायचं नाही आणि निवडणूक पण लढवायची नाही आणि प्रवेश पण करायचं, असं म्हणणारे सुद्धा लोक होते बरं का. आलं लक्षात? ओके, येस, आहे की नाही? जरा एक सेकंद पाणी देतो. बापरे, किती जोरदार तहान लागली होती मला. येस सर, लखनौ काँग्रेस 1936 मध्ये या भेदाला थोडक्यात टाळू शकली, नाहीतर लखनौ काँग्रेसमध्ये जसं सुरतमध्ये स्प्लिट पडली तसंच सेम टू सेम आपण लखनौ स्प्लिट शिकलो असतो. काँग्रेसमध्ये म्हणजे टोटल 3 वेळा मतभेद होता होता म्हणजे परिस्थिती निर्माण झाली. एक सुरतच्या आधी, सुरतला मतभेद झाले, 2 जण बाजूला निघाले. मग स्वराज्य पक्षाच्या वेळी आणि आता म्हणजे काय म्हणतात त्याला 1937च्या वेळी काँग्रेसमध्ये मतभेद जे आहेत हे 3दा निर्माण झालेत, हे लक्षात घ्या. दोन्ही बाजूंनी फूट न घडवण्यासाठी खबरदारी घेतली गेली. दोन्ही बाजूतल्या लोकांनी म्हणजे जसं स्वराज्य पक्षाच्या वेळेस सुद्धा दोन्ही गटांनी खबरदारी घेतली होती की बाबा फार हे करायचं नाही, फार वाद घालायचा नाही, ताटात तूट होईल इतका हे करायचं नाही. आलं लक्षात? ओके, तसं दोन्ही बाजूंनी खबरदारी घेतली की एकदम ताटातूट होईल असं काही करायचं नाही. 1936 मध्ये लखनौ अधिवेशन व नंतर 1936 अखेरीस फैजपूर अधिवेशन काँग्रेसने निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला. आलं लक्षात? ओके, निवडणुका लढवूया, मंत्रालय स्वीकारायचं की नाही स्वीकारायचं हे नंतर ठरवूया असं ठरलं. एकदा निवडणुका होऊ दे, निकाल येऊ दे, मग ठरवूया असं ठरलं. बहुमत राजेंद्र प्रसाद, वल्लभभाई पटेल, ओके, हे डॉक्टर 1935च्या अधिनियमांतर्गत जर बघायचं झालं, आलं लक्षात? ओके, तर निवडणूक लढवणे व सत्ता स्वीकारणे हे काँग्रेसचं मनोबल वाढवेल असं मानित होतं. मेजॉरिटी लोक जे आहेत, जे म्हणजे काय म्हणतात त्याला, त्यांच्यामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद पण होते, वल्लभभाई पटेल पण होते, गांधीजींचा पण आशीर्वाद होता. आलं लक्षात? ओके, असं होतं की आपण इलेक्शन पण लढवूया, मंत्रिमंडळ जर मिळत असेल तर ते घेऊया. त्याच्यामुळे काँग्रेसच्या लोकांचं थोडंसं मोटिवेशन वाढेल. कारण आत्ताच सविनय कायदेभंग झाला होता. सविनय कायदेभंगाचा पहिलं सत्र गांधी आयर्विन करारांनी संपलं होतं आणि दुसरं सत्र लोक कंटाळले अक्षरशः. ओके, म्हणून थांबवावं लागलं. म्हणजे त्याच्यामध्ये यश सच काही आलं नाही, ब्रिटिशांनाही यश नाही आलं, म्हणजे ब्रिटिश जिंकले असे म्हणता नाही येत. ओके, पण काँग्रेस पण जिंकले असं नाही म्हणता येत. सो काँग्रेसच्या नेत्यांना, काँग्रेसच्या तरुणांना, ओके, म्हणजे काय म्हणतात त्याला, असं वाटू नये असा भाग झाला. ओके, ऑगस्ट 1936 मध्ये ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने निवडणूक लढवायचं निश्चित केलं, पण मंत्रिपद स्वीकारण्याचा निर्णय जो आहे हा पुढे ढकलला. ओके, 1935च्या भारत शासन अधिनियमाने प्रांतीय स्वायत्त शासन 1937 हा जो कायदा आला तो कायदा आपण बघूया. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935
आणि प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी 1937 ह्याच्याबद्दल मुद्दे बघूयात. ओके, 1935च्या अधिनियमाचा संघीय भाग, संघीय म्हणजे केंद्र सरकारचा भाग, ओके, हा लागूच झाला नाही. त्याच्या मागे अनेक कारण आहेत. उदाहरणार्थ 1935च्या कायद्यामध्ये संस्थानिकांनी सुद्धा फेडरेशन मध्ये जॉईन व्हावं असं होतं. संस्थानिकांचं सरळ म्हणणं होतं की आमचा काय संबंध, आम्ही कशाला फेडरेशन मध्ये जॉईन होऊ, आम्ही आमचे स्वतंत्रच बरे आहेत. त्याच्यामुळे संस्थानिक आलेच नाही. त्याच्यामुळे फेडरेशन म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचे मुद्दे जे आहेत हे मुद्दे इम्प्लिमेंट झालेच नाहीत. आलं लक्षात? ओके, येस, आहे की नाही, हे मुद्दे जे आहेत हे मुद्दे इम्प्लिमेंट झालेच नाही. आलं लक्षात? ओके, येस सर, समजलं आम्हाला. सो प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी बिगेन इन 1937. काँग्रेस डिस्पाइट डिसलिंकिंग द ऍक्ट पार्टिसिपेट इन इलेक्शन. आता बघा, केंद्र सरकारशी संबंधित तरतुदी लागूच झाल्या नाही. प्रांतीय स्वायत्तता 1937 पासून अंमलात आलं. हा अधिनियम आवडला नसला तरी काँग्रेसने निवडणुकांच्या मध्ये भाग मात्र घेतला की आपण निवडणुकांच्या मध्ये काय करूया, भाग घेऊया. काँग्रेसच्या निवडणूक निर्णयामुळे व्यापारी वर्ग जवळ आला, कारण त्यांना स्थिर शासनाची आशा होती. आणि तरी काँग्रेस त्यांच्याद्वारे कधी नियंत्रित झाले नाही, हे लक्षात घ्या. आलं लक्षात? ओके, काँग्रेस इलेक्शन डिसिजन ऑल्सो ब्रॉट द इंडस्ट्रियलिस्ट क्लोजर. इंडस्ट्रियलिस्ट लोक जे आहेत, उद्योजक लोक जे आहेत, हे लोक काँग्रेसच्या जवळ आले, काँग्रेसला थोडंसं चांगलं समजायला लागले. का बरं? कारण त्यांना अपेक्षा होती की आता एक स्थिर सरकार येईल, आपले व्यवसाय धंदा पाणी जे काही आहे ते चांगलं चालेल. जेव्हा पण सरकार स्थिर असतं तेव्हा व्यवसाय धंदा पाणी ते चांगलं चालत असतं. आलं लक्षात? ओके, येस, चांगलं चालेल. होपिंग फॉर अ स्टेबल गव्हर्नन्स, ते खूप काँग्रेसच्या जवळ आले होते. येट द पार्टी वॉज नेव्हर अंडर देअर डॉमिनेशन. भलेही उद्योजक उद्योगपती काँग्रेसच्या जवळ आले असतील, काँग्रेसचा भाग झाले असतील, पण त्यांनी कधी काँग्रेसवरती प्रभुत्व गाजवलं असं दिसत नाही. ओके, 1937 ला निवडणूक झाली, काँग्रेसने त्याच्यात सहभाग घेतला. मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसच्या लोकांनी काय केलं, म्हणजे स्वतःचा प्रचार केला. मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार सभा झाल्या. सगळीकडे काँग्रेसच्या नेत्यांनी प्रवास वगैरे केले. आणि प्रवास वगैरे केल्याच्या नंतर काँग्रेसचे जे लोक आहेत, ह्या काँग्रेसच्या लोकांनी निवडणुकांच्या मध्ये उभे राहायचं ठरवलं. एकूण 11 प्रोव्हिन्सेस आहेत ज्याच्यामध्ये निवडणुका झाल्या, कारण प्रांतीय फक्त लागू झाले ना, केंद्रीय लागू झालंच नाही. आलं? ओके, सो 11 प्रांतांमध्ये निवडणुका झाल्या. मद्रास, त्याच्यानंतर सेंट्रल प्रोव्हिन्स, बिहार, ओरिसा, युनायटेड प्रोव्हिन्स, बॉम्बे, आसाम, NWFP, बंगाल, पंजाब, सिंध, असे टोटल 11 प्रोव्हिन्स आहेत. लक्षात ठेवा. ओके, प्रथमच मोठ्या प्रमाणावरती मतदार 30.1 दशलक्षांपैकी 15.5 दशलक्ष, म्हणजे एकूण लोकसंख्येच्या 14%, मतदारांच्या जवळपास 50% लोकांनी मतदान केलं. जोक नाहीये, मतदारांच्या जवळपास 50% लोकांनी मतदान करणं हे ब्रिटिशांनी आजपर्यंत कधी बघितलं नव्हतं. आलं? एकूण लोकसंख्येच्या 14% लोकांनी मतदान करणं, एकूण लोकसंख्येच्या होतच किती, एकूण लोकसंख्येच्या 30% लोकांना मतदान करण्याचा अधिकार होता. आलं लक्षात? ओके, येस, आहे की नाही. काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये 1935च्या अधिनियमाला नाकारलं गेलं व नागरी स्वातंत्र्य, कर्जमुक्तता अशा आश्वासनांचा समावेश करण्यात आला. ओके, काँग्रेसचा जो जाहीरनामा आहे, त्या काँग्रेसच्या जाहीरनामा, इलेक्शनच्या आधी मॅनिफेस्टो असतो ना, आलं लक्षात, त्या मॅनिफेस्टो मध्ये 1935च्या कायद्याला रिजेक्ट केला होता. काँग्रेस मॅनिफेस्टो रिजेक्टेड दी 1935 ऍक्ट. आम्हाला पटलेलं नाही असं सांगून टाकलं त्यांनी मॅनिफेस्टो मध्ये सरळ सरळ. ओके, येस, आम्ही लोकांना स्वातंत्र्य देणार, नागरी स्वातंत्र्य देणार, नुसतं एवढंच नाही तर कर्जमुक्ती अभियान चालवणार, अशा योजना त्यांनी त्याच्यामध्ये काय केल्या, सुचवल्या, सांगितलं की आम्ही हे सगळं प्रोग्राम खरंच केलं. सत्तेमध्ये आल्यानंतर काँग्रेसने केलं ते. आलं लक्षात? ओके, येस, निकाल काँग्रेसच्या बाजूने लागले. 1161 पैकी 716 जागा काँग्रेसने जिंकल्या. 8 प्रांतांमध्ये बहुमत मिळालं, बंगाल, आसाम, NWFP, पंजाब, सिंध. ओके, मात्र अल्पमतात होती, तरीही काही ठिकाणी सर्वात मोठे पक्ष म्हणून काँग्रेस जे आहे ते जिंकून आलेलं होतं. ओके, मुस्लिम लीगला 106 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसला किती मिळाल्या होत्या? काँग्रेसला जागा मिळाल्या होत्या 716. मुस्लिम लीगला जागा किती मिळाल्या? 106. मुस्लिम बहुल प्रांतात सुद्धा ती अपयशी ठरली. असं नाहीये की बाबा
निदान मुस्लिम बहुल प्रांतामध्ये तरी मुस्लिम लीग जिंकेल, तसं नाहीये. ओके, मुस्लिम बहुल प्रांतांमध्ये सुद्धा काँग्रेसला भरपूर मोठ्या प्रमाणात मतं मिळाली. आलं लक्षात. जिनांनी सहकार्यांची ऑफर दिली, पण काँग्रेसनी मुस्लिम समाजाचं एकमेव प्रतिनिधी म्हणून लीगला मान्यता देण्यास नकार दिला. काँग्रेसचं म्हणणं होतं की तुम्हाला आम्ही मान्यता देऊ, ऍज अ पक्ष म्हणून मान्यता देऊ, मुस्लिम समाजाचे तुम्ही एकमेव प्रतिनिधी आहात अशी मान्यता देणार नाही. बाकीचे पण जे मुस्लिम नेते आहेत त्यांना पण आम्ही तेवढाच रिस्पेक्ट देणार. आता लीगला माहिती होतं बाकीच्यांना पण रिस्पेक्ट दिला तर आपण त्यांच्या लेवलला जाऊन बसलो. आलं लक्षात. काही बाकीचे पण खूप नेते होते ना जे लीग मध्ये नव्हते, त्यांना लीगच्या सारखं काहीच घेणं देणं नव्हतं. ओके, लीगला जसं स्वतंत्र पाकिस्तान वगैरे पाहिजे होता नंतर, तसं सुद्धा या मुस्लिम नेत्यांना काही पाहिजे नव्हतं. आणि असे मुस्लिम नेते सुद्धा होतेच ना. आहे की नाही. आलं लक्षात. ओके, येस सर. मंत्रिपद स्वीकारण्याशी संबंधित वाद पण बघूया. ओके, नेहरू, सुभाषचंद्र बोस, सोशलिस्ट कम्युनिस्ट यांना वाटत होतं की हे साम्राज्यवादी व्यवस्थेशी सहकार्य करण्यासारखं आहे. जर आपण मंत्रिपद स्वीकारलं, सरकार चालवायला मदत केली, तर याचा अर्थच आहे आपण ब्रिटिशांच्या साम्राज्यवादाला मदत करतोय. आणि आपल्याला तर साम्राज्यवादाला हरवायचंय, आपल्याला तर पूर्ण स्वराज आणायचंय. आहे की नाही. ओके, बरोबर आहे. आलं लक्षात. ओके, मग जर आपल्याला साम्राज्यवादी व्यवस्थेला हरवायचंय, आपल्याला पूर्ण स्वराज आणायचं, तर त्यांच्याशी कोऑपरेट कशाला करायचं. आणि म्हणून हे सुभाषचंद्र बोस, जवाहरलाल नेहरू, बाकीचे सगळे सोशलिस्ट नेते, कम्युनिस्ट नेते यांना वाटत होतं की मंत्रिपद घ्यायचं नाही. ओके, सत्ता ब्रिटिशांच्या हातात होती, त्यामुळे क्रांतिशील प्रेरणा त्याच्यामुळे कमकुवत होईल असं त्यांना वाटलं. मंत्रिपद स्वीकारण्याच्या बाजूने कोण कोण होते? वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद यांचा दावा होता की त्या काळामध्ये मोठं जन आंदोलन शक्य नाहीये. आताच्या परिस्थितीमध्ये जस्टच एक मोठं आंदोलन केलेलं आहे आपण, आता जन आंदोलन परत उभं करणं शक्य नाही. अजून थोडा वेळ जाऊ द्यावा लागेल, लोकांना रिकव्हर होऊ द्यावं लागेल, तेव्हा आपण जन आंदोलन करू शकू. त्यामुळे विधानसभा आणि मंत्रिमंडळाच्या माध्यमातून लोकांची मदत करता येईल. नुसतं एवढंच नाहीये, तर ब्रिटिश सत्तेला आतून कमकुवत करता येईल. ही एक चांगली संधी असणार आहे. ओके, हे काही साम्राज्यवादाला सहकार्य करण्यासारखं नाहीये. हे जे आहे हे आपण काय करतोय, ब्रिटिश सत्तेला आतून कमकुवत करण्याचं काम करतोय असं त्यांनी सांगितलं. गांधीजींनी सुरुवातीला विरोध केला, म्हणाले की नाही घ्यायचं मंत्रिपद, पण जन आंदोलन शक्य नसल्याचं लक्षात घेतलं, तर त्याच्यानंतर मात्र गांधीजींनी मान्यता दिली. नेहरूंनी ह्याला विरोध करून म्हणलं की त्यामुळे शासकीय यंत्रणेचं कार्य निर्विघ्न चालू राहील. जर आपण मंत्रिपद स्वीकारली तर प्रशासन तर काम करत राहणार आहे ना. ओके, असं जवाहरलाल नेहरूंना वाटत होतं. आलं लक्षात. ओके, अखेरीस ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने डाव्या विचारसरणीच्या लोकांच्या विरोधावरती मात केली आणि गांधीजींनी तडजोड सुद्धा मान्य केली आणि शेवटी मंत्रिपद घ्यायचं ठरलं. मग मंत्रिमंडळाची स्थापना 1937 मध्ये करायचं ठरलं. 11 पैकी 8 प्रांतांमध्ये काँग्रेसने मंत्रिमंडळ स्थापन केली. त्याच्यामध्ये पटेल, आझाद, राजेंद्र प्रसाद आदींनी समन्वयासाठी पार्लमेंटरी सब कमिटी नावाची कमिटी काँग्रेसच्या आतमध्ये स्थापन केली. त्यांचं काम होतं की एकमेकांच्या सोबत समन्वय साधणे. आलं लक्षात. त्या कमिटीचं काम होतं की सगळ्या नेत्यांना एकमेकांच्या सोबत समन्वय साधणे. आलं लक्षात. कोऑर्डिनेट करायला लावणे. गांधीजींनी मंत्रिपदांना काट्यांचा मुकुट असं संबोधलेलं आहे. 1935च्या निवडणुकीमध्ये म्हणजे 1935च्या कायद्यानुसार झालेल्या 37च्या निवडणुकीमधून मिळालेल्या मंत्रिपदांना गांधीजींनी काट्यांचा मुकुट अशी उपमा दिलेली आहे. पाठ करायचं आहे. ओके, काट्यांचा मुकुट अशी उपमा पुढीलपैकी कशाला दिली? काँग्रेसकडे प्रांतांच्या सरकारची सत्ता असली तरी सुद्धा ते केंद्रातील ब्रिटिश सत्तेला विरोध करीत होते. आलं लक्षात. की प्रांत जे आहेत या प्रांतांच्याकडे काय होती? प्रांतांच्याकडे जर बघायला गेलं तर प्रांतांच्याकडे फुल म्हणजे काय म्हणतात त्याला, स्वायत्तता मिळालेली होती, त्यांना फुल फ्रीडम मिळालेलं होतं. आलं लक्षात. तरी सुद्धा केंद्रातल्या ब्रिटिश सत्तेला सगळे काँग्रेस वगैरे जे ते विरोध करत होते हे लक्षात घ्या. ओके, वेगवेगळ्या प्रांतांच्या बद्दल थोडंसं समजून घ्यायचा प्रयत्न करूया. मद्रास प्रांत, जस्टिस पार्टी 1920 पासून सत्तेवरती होती पण अलोकप्रिय झाली होती. काँग्रेसनी 74% जागा जिंकल्या
परंतु राज्यपालांच्या अधिकारांनी संभ्रमित होऊन सुरुवातीला सरकार स्थापन केलं नाही. शेवटी 14 जुलै 1937 रोजी सी राजगोपालाचारी मुख्यमंत्री झाले. मग त्याच्यानंतर सिंध निर्माणानंतरची 1936 नंतरची पहिली निवडणूक होती. 60 पैकी सिंध युनायटेड पार्टीला 22, हिंदू महासभेला 11, काँग्रेसला 8 आणि मुस्लिम लीग अगदीच फुल अपयशी ठरलेली होती. कोणालाही स्पष्ट बहुमत आलेलं नव्हतं. आघाडी सरकार स्थापन केली गेली, त्याच्यामध्ये राष्ट्रीय सभा नव्हती, काँग्रेस नव्हती, कारण काँग्रेसला तेवढे सीटच नव्हते. सगळ्यात जास्त सीट जे आहेत ते सिंध युनायटेड पार्टीकडे होते आणि 2 नंबर सीट हिंदू महासभेकडे होते. काँग्रेसकडे 8च जागा होत्या, हे लक्षात घ्या. आलं लक्षात? ओके, येस सर, हरकत नाही. त्याच्यानंतर पुढे ते युनायटेड प्रोव्हिन्स. काँग्रेसला 133 जागा, युनायटेड प्रोव्हिन्स म्हणजे उत्तर प्रदेश, आजचा उत्तर प्रदेश, उत्तराखंड हे सगळं मिळून उत्तर प्रदेश होत होतं. ओके, सो युनायटेड प्रोव्हिन्स मध्ये काँग्रेसला 133 जागा मिळाल्या, लीगला 64, मुस्लिम जागांच्या मध्ये फक्त 37 जागा त्या मुस्लिम ह्याला लीगला जे आहे ते काय आहे मिळवता आल्या. ओके, काँग्रेसने स्वतंत्रपणे सरकार स्थापन केलं. लीगच्या सहकारी प्रस्तावांना काँग्रेसने इथे नकार दिलेला आहे. म्हणाले आम्हाला तुमच्या सोबत काही घेणं देणं नाही. तुम्ही धार्मिक तेढ निर्माण करताय, तुम्ही हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करताय आणि ते तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी करताय. असं पण नाही की तुम्ही मुस्लिम लीग आहात, मुस्लिमांच्या भल्यासाठी विचार करताय, असं नाहीये. फक्त आणि फक्त तुम्हाला सत्ता पाहिजे म्हणून तुम्ही अशा प्रकारच्या मागण्या करताय. आम्हाला तुमच्या सोबत सत्ता स्थापन करायची नाही, असं काँग्रेसने सांगितलं. आसाम 108 पैकी 33 जागा जिंकून काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष ठरला खरा, पण बहुमत नव्हतं. सर मोहम्मद सदुल्ला यांनी सरकार स्थापन केलं, काँग्रेस सत्तेमध्ये सहभागी नंतर झाला. आलं लक्षात? की बॉम्बे आंबेडकर यांच्या इंडिपेंडेंट लेबर पार्टीला आरक्षित 15 पैकी 11 जागा ज्या आहेत त्या मिळवता आल्या. काँग्रेसला अर्ध्याहून कमी जागा मिळाल्या. काही लहान गटांच्या पाठिंब्याने बीजी खेर यांनी सरकार स्थापन केलं, हे लक्षात घ्या. बंगाल काँग्रेसनी 52 जागा, कृषक प्रजा पार्टीला 36 जागा, केपीपी मुस्लिम लीग आघाडी आणि यांचं केपीपी आणि मुस्लिम लीग आघाडी यांचं सरकार आलं. हुक यांनी जमीनदारांच्या बाजूनी कल घेतला, हे लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर युनियनिस्ट पार्टी पंजाबमध्ये, युनियनिस्ट पार्टी सिकंदर हयात खान हे जे आहेत तिथे 175 पैकी 37 जागा ज्या आहेत ते त्यांना मिळाल्या, युनियनिस्ट पार्टीला मिळाल्या. ओके, काँग्रेसला 18 जागा, युनियनिस्टने मुस्लिम गटाच्या सोबत आघाडी केली. आलं लक्षात? ओके, त्याच्यानंतर काँग्रेसचा सत्ता काळ जो आहे 11 पैकी 8 ठिकाणी काँग्रेसने सत्ता स्थापन केली आणि 3 ठिकाणी सत्ता स्थापन केली नाही. पंजाब, सिंध आणि बंगाल 3 ठिकाणी काँग्रेसने सत्ता स्थापन केली नाही. उरलेल्या सगळीकडे काँग्रेसने सत्ता स्थापन केली. कुठे कुठे इंडिपेंडेंट सत्ता स्थापन केली, जसं उत्तर प्रदेश आहे, आणि कुठे त्यांनी युती केली लोकांच्या सोबत. आलं लक्षात? ओके, पण सत्ता 11 पैकी 8 राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आली, हे साधी गोष्ट नाही. काँग्रेस 1937 पासून 1939 पर्यंत सत्तेमध्ये होती. का बरं सर? 2-3 वर्ष का बरं? ओके, काँग्रेस मंत्रिमंडळ झाल्यामुळे सगळ्याच स्तरामध्ये मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या. अनेक राजकैद्यांना मुक्त केलं गेलं, पोलिसांची कडक कारवाई सैल झाली आणि नागरी स्वातंत्र्य जे आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं. नागरी स्वातंत्र्य काय झालं? मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं. मंत्र्यांनी स्वतःचे पगार जे आहेत हे मोठ्या प्रमाणात कमी केले. ओके, म्हणजे सरकारी तिजोरीवरती लोड येऊ नये म्हणून लोकांना सहज उपलब्ध व्हायला लागले मंत्री लोक. 1935च्या अधिनियमामुळे राज्यपालांच्या अधिकारांच्यामुळे त्यांची सत्ता जी आहे ती मर्यादित झालेली होती. आलंच 1935च्या कायद्यानुसार काय केलेलं होतं? गव्हर्नरला बऱ्यापैकी नियंत्रणात ठेवता येत होतं. आलं लक्षात? ओके, येस सर, समजलं आम्हाला. जमीनदारी पद्धत जी आहे ही जमीनदारी पद्धत मोडणे, कर मोठ्या प्रमाणामध्ये कमी करणे शक्य नव्हतं, कारण आर्थिक साधनं आणि अंतिम सत्ता ही म्हणजे काय म्हणतात त्याला, भारतीय गटाकडे नव्हती, ही ब्रिटिश गटाकडेच होती. आलं लक्षात? आर्थिक साधनं, फायनल सगळे निर्णय घेणं हे ब्रिटिशांच्या हातात होतं, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे कर कमी करणं हे डायरेक्टली शक्य नव्हतं. मग बाकीच्या गोष्टी मात्र करता येत होत्या. काँग्रेसच्या मंत्र्यांनी भाडे आणि कर्जाशी संबंधित काही सुधारणा केल्या. ओके, काही तात्पुरत्या सुधारणा घेऊन भाडे कायदे पारित केले. भाडे म्हणजे जे जमीनदार आणि कुळ असतात ना, त्यांच्यामध्ये टेनन्सी असते. आलं लक्षात? ओके, त्याला ते टेनंट जे आहेत ते जमीनदारला जे देतात त्याला रेंट असं म्हणतात.
आलं लक्षात? ओके, मग त्याच्याशी संबंधित काही कायदे जे आहेत हे राष्ट्रीय सभेने काय केले, पारित केले. मोठे जमीनदार जे आहेत ते टिकून राहिले, उपभाडे करू शेतमजुरांना फारसा काही याच्यामधून डायरेक्ट लाभ मिळवता आला नाही. कर्जमाफीचे कायदे घालून सावकारीचं काही प्रमाणामध्ये नियंत्रण करण्यात आलं, पण विस्तृत ग्रामीण पुनर्रचना काही लगेच 2 वर्षामध्ये शक्य नव्हती. काँग्रेसला अपेक्षा पण ठेवणं रॉंग आहे की 2 वर्षाच्या आत काँग्रेसने लगेच समाजाची पुनर्रचना केली असेल, जमीनदारी नष्ट झाली असेल, लक्षात काही सावकारी नष्ट झाली असेल, आहे की नाही, अशी अपेक्षा ठेवणं पण रॉंग आहे. बरोबर आहे. 2 वर्ष काँग्रेसने काम केलेलं आहे. कामगार समर्थक भूमिका काँग्रेसने घेतली. अनेक प्रांतांमध्ये कामगार आयोग स्थापन करण्यात आले, उदाहरणार्थ उत्तर प्रदेश, बिहार. मग या आयोगांच्या माध्यमातून वेतनवाढ, त्याच्यानंतर काय म्हणतात त्याला, लवादाची शिफारस केली. पण बॉम्बे इंडस्ट्रियल डिस्प्युट्स ऍक्ट द्वारे संपांवरती काही बंधनं सुद्धा आणली. म्हणजे लेबर लोकांना जास्त अधिकार मिळतील अशी व्यवस्था केली, नाही केली अशातली गोष्ट नाहीये. आलं लक्षात? पण लेबरचा एक खूप मोठा अधिकार असतो संपावरती जाण्याचा, त्या अधिकारावरती बरीच बंधनं सुद्धा आणली आणि ते आणण्यासाठी एक कायदा पण पास केला, इंडस्ट्रियल डिस्प्युट्स ऍक्ट नावाचा. त्यानुसार लेबरला उठसूट संपावरती जाता येणार नव्हतं. आलं लक्षात? ह्याच्या व्यतिरिक्त काँग्रेसच्या नेहमीच्या कार्यामध्ये दारूबंदी होती, हरिजनांसाठी मंदिर प्रवेशाची विधेयक होती, मोफत प्राथमिक शिक्षण होतं, नागरी स्वातंत्र्य विस्तार अशा पावलांचा समावेश जो आहे हा याच्यामध्ये करण्यात आलेला होता. हजारो राजकैद्यांना मुक्त करण्यात आलेलं होतं, हे लक्षात घ्या. काही त्रुटी, काही ठिकाणी समाजवादी कम्युनिस्ट आंदोलनाच्या विरुद्ध पोलीस जे आहेत ते पोलीस वापरणे, तर एकंदर मुक्ततेचं वातावरण राहिलं. आंतरदलीय दबावामुळे काँग्रेसने या दडपशाहीची पावलं जी आहेत ती मागे घेतली. कसं आहे, काँग्रेसची सत्ता होती, सो पोलीस प्रशासन काँग्रेसच्या हातामध्ये होतं. जेव्हा समाजवादी कम्युनिस्ट आंदोलन झालं, त्या आंदोलनाला पोलिसांनी दाबण्याचा प्रयत्न केला. म्हणजे इनडिरेक्टली कोण दाबण्याचा प्रयत्न करतोय, काँग्रेसचं सरकार दाबण्याचा प्रयत्न करतोय असा त्याचा अर्थ झाला. आणि काँग्रेसच्या आतूनच या सरकारांच्या वरती दबाव आला की तुम्ही असं काय करताय, आपल्याच माणसांच्या वरती कशाला पोलीस सोडताय, आलं लक्षात? सोडू नका. आणि त्याच्यामुळे त्यांनी मग ते पोलिसांची पावलं किंवा त्यांच्या आंदोलनाच्या विरुद्ध पोलीस वापरले होते त्यांना मागे बोलावलं परत. या नव्या परिस्थितीमुळे शेतकरी, कामगार, युवक ह्यांच्यामध्ये उत्साह वाढला. त्यांना असं वाटलं की अरे वा, आता सरकार सुद्धा आपलंय. कधी कधी मंत्रिमंडळाशी संघर्ष सुद्धा झाला. काँग्रेसने तोल साधण्याचा प्रयत्न केला, मात्र डाव्या पक्षांची टीका जी आहे ती कायम होती. गांधींना सुद्धा त्याच्यामध्ये नैतिक द्वंद्व जे आहे ते दिसत होतं. गांधीजींचं म्हणणं सुद्धा होतं की बाबा प्रशासनात गेल्यानंतर सरकार चालवावं लागणार आहे. लक्षात घे, सरकार चालवायचं म्हणजे आंदोलनांना थारा देता येणार नाही. लक्षात पण आंदोलन केल्याशिवाय आपल्याला स्वातंत्र्य मिळवता येणार नाही, हे पण तेवढंच महत्वाचं, असं महात्मा गांधीजींनी सांगितलं. मग यांनी काय अचिव्हमेंट्स काय मिळवल्या, सत्ता केली 2-3 वर्ष, काही साध्य केलं का नाही त्याच्यामधून, अनेक शेतीविषयक सुधारणा केल्या, राजकैद्यांची मुक्तता, नागरी स्वातंत्र्याचा विस्तार, खादी आणि ग्रामीण उद्योगांना प्रोत्साहन देणं, भारतीय सुशासन करू शकतात हा विश्वास बळकट करून त्यांनी ब्रिटिश राजवटीचं भारतीयांना राज्य करण्यास अयोग्य हे मिथक जे आहे ते मोडीत काढलं. ब्रिटिश लोक नेहमी म्हणायचे ना की भारतीय लोकांना स्वतःचं राज्य स्वतः करता येणार नाही, आलं लक्षात? आणि त्या गोष्टीला मात्र यांनी काय करून टाकलं, मोडीत काढून दाखवलं, स्वतःचं सरकार स्वतः चालवून दाखवलं. आणि थोडकं नाही, 8 राज्यांमध्ये चालवून दाखवलं. इव्हन बाकीच्या 3-4 राज्यांमध्ये सुद्धा जी सरकार चालली ती चांगली चालली, नीट चालली. आलं लक्षात? पुढील संघर्षासाठी लोकांच्या मध्ये तयारी निर्माण केली आणि समाजातील काँग्रेसचा प्रभाव जो आहे हा प्रभाव वाढवला. टीका आणि अंतर्गत समस्या, गटबाजी, बनावट सभासदत्व, पदासाठी स्पर्धा, भ्रष्टाचार यामुळे गांधी व नेहरू हे चिंतेमध्ये होते. गांधींनी म्हणलं की समग्र काँग्रेस संस्थेला पार दफन करण्यासाठी मी मागे पुढे पाहणार नाही. आलं लक्षात? येस, बघा नीट लक्षात घ्या, काँग्रेसच्या आतमध्ये सत्ता आली होती. सत्ता जी आहे ही सत्ता आली की हे सगळं होतच. स्वराज्य पक्षामध्ये पण झालं होतं, सत्ता आल्यानंतर आतमध्ये फुटाफूट झाली होती, तसं याच्यामध्ये सुद्धा झाली. फॅक्शनॅलिझम झालं, गटबाजी झाली, बोगस मेंबरशिप झाली, लक्षात, बनावट सभासदत्व, त्याच्यानंतर स्क्रॅम्बल फॉर ऑफिसेस झालं. पदासाठी स्पर्धा झाली, पदासाठी एकमेकांचं पाय ओढणं झालं. साइन्स ऑफ करप्शन जे आहेत ते सुद्धा दिसायला लागले. आणि गांधीजी आणि नेहरू हे एकदम अलर्ट मोड मध्ये गेले होते. त्याच्यामुळे गांधीजी थ्रेटन्ड गिव्हिंग द होल काँग्रेस ऑर्गनायझेशन अ डिसेंट बरियल. आलं लक्षात? असं त्यांनी सांगून टाकलं
की अख्खी काँग्रेस जी आहे ही मी बंद करायला सुद्धा पुढे मागे पाहणार नाही जर असंच चालत राहिलं तर. आलं लक्षात? ओके, येस आहे की नाही सर. डाव्या पक्षांच्या मते मंत्रिमंडळाने शेतकरी, कामगार, उपभाडेकरू यांची अपेक्षा पूर्ण केली नाही. ओके, काही वेळा सरकारने दडपशाहीचे कायदे सुद्धा वापरले. ओके, पीरपूर अहवाल 1938, मुस्लिम लीग, यात काँग्रेसच्या मंत्र्यांनी मुस्लिमांच्या विरुद्ध पक्षपाती धोरण ठेवलं असा आरोप जो आहे तो करण्यात आलेला आहे. की काँग्रेसचे लोक जे आहेत हे काय करतात, मुस्लिमांच्या विरोधामध्ये, म्हणजे काँग्रेसचे जे मंत्री आहेत हे काय करतात, मुस्लिमांच्या विरोधामध्ये पक्षपात करतात असं त्याच्यामध्ये आरोप ठेवण्यात आलेला आहे. कुठला अहवाल? त्या अहवालाचं नाव आहे पीरपूर अहवाल 1938चा. मुस्लिम लीगने हा अहवाल काढला होता. कारण मुस्लिम लीगला तर सिद्ध करायचं होतं ना की काँग्रेस अँटी मुस्लिम आहे. रियालिटीमध्ये तसं काही नव्हतं, पण मुस्लिम लीगने मुद्दाम तसा अहवाल बनवला. ओके, काँग्रेस मंत्रिमंडळाचा शेवट जो आहे हा 1939 मध्ये झाला. कसा झाला ते पण खरं अभ्यास करण्यासारखं आहे. 3 सप्टेंबर 1939ला व्हाईसरॉय लिनलिथगो यांनी कोणतीही चर्चा न करता भारताला जर्मनी विरुद्धच्या युद्धामध्ये ओढलं. काँग्रेसने या राष्ट्रीय सरकार आणि स्वातंत्र्याची हमी मागितली. म्हणाले की तुम्ही आम्हाला युद्धात ओढताय तर तुम्ही आम्हाला केंद्र सरकार तरी द्या. ओके, आम्हाला भारतीय लोकांना स्वातंत्र्य तरी द्या, आम्ही आनंदाने तुम्हाला युद्धामध्ये मदत करू. आलं लक्षात? ओके, मुस्लिम लीगने सन्माननीय सहकार्य जर पाहिजे असेल तर करण्याचं वचन दिलं, पण काँग्रेसच्या मागण्या व्हाईसरॉयने नाकारल्या. ओके, 22 ऑक्टोबर 1939 रोजी काँग्रेस मंत्रिमंडळाने राजीनामे दिले. म्हणे तुम्हाला आम्हाला विचारायचं पण नसेल आमच्या देशाला कुठल्या युद्धामध्ये ओढायचे आणि कुठल्या युद्धामध्ये नाही, तर आमचा सत्तेमध्ये असून काय फायदा, आम्ही राजीनामे देतो. ओके, चालवत बसा प्रशासन तुम्हीच. आलं लक्षात? ओके, सो 1939 22 ऑक्टोबर 1939ला काँग्रेसच्या मंत्रिमंडळाने राजीनामे दिले. हातात आलेली सत्ता 8 राज्यातल्या काँग्रेसने जिथं सत्ता होती तिथली सगळी सत्ता जी आहे ही काँग्रेसने अशी सोडून दिली आणि त्याच्यामुळे अख्ख्या देशामध्ये, देशातल्या तरुणांच्या मध्ये इतका उत्साह संचारला. कारण काही तरुण तर विरोधातच होते ना, जवाहरलाल नेहरू वगैरे तर विरोधातच होते. ओके, कम्युनिस्ट तरुण जे ते विरोधात होते, पण काँग्रेस जेव्हा ब्रिटिशांचा विरोध करायचा असेल तर एक हाती सत्ता सोडून देऊ शकते हे सुद्धा जेव्हा दिसलं तेव्हा तरुणांच्या मध्ये एक वेगळाच उत्साह संचारला. याच उत्साहाचा वापर करून आता ब्रिटिशांच्या विरोधात काहीतरी आंदोलन करूया असं महात्मा गांधीजींना वाटलेलं आहे. आलं लक्षात? ओके, येस आहे की नाही. जिना यांनी 22 डिसेंबर 1939ला डे ऑफ डिलिव्हरन्स साजरा केला. काँग्रेसने राजीनामे दिल्याचा आनंदोत्सव साजरा केला. गांधी व नेहरूंना वाटलं की हे संधी साधू लोकांना काँग्रेसमधून बाहेर काढण्याची संधी ठरेल. लक्षात? गांधीजी आणि नेहरू यांना वाटलं की काही नेते जे आहेत हे संधी साधू नेते आहेत. ओके, चान्स मिळाला की नेतृत्व करतात, पद मिळवण्याचा प्रयत्न करतात, अशा लोकांना आपण काय करून टाकूया, काढून टाकूया. आलं लक्षात? ओके, येस आहे की नाही. डे ऑफ डिलिव्हरन्स हे 22 डिसेंबर 1939ला जिना यांनी साजरा केला, हे लक्षात घ्या. आलं लक्षात? ओके, अशा पद्धतीने काँग्रेसनी प्रांतिक स्वायत्तता जी आहे या प्रांतिक स्वायत्ततेमध्ये निवडणुकामध्ये सहभाग पण घेतला आणि निवडणुकांच्या मध्ये सहभाग घेऊन त्यानंतर त्याच्यामधून ते बाहेर पण पडले. पण हे सगळं होत असताना आता मात्र ब्रिटिशांचा काहीतरी विरोध करायला हवा. आलं लक्षात? ओके, पण ब्रिटिश युद्धात बिझी असताना आपलं विरोध करणं योग्य होणार नाही असं महात्मा गांधीजी यांना वाटलं आणि त्याच्यामुळे महात्मा गांधीजी यांनी वैयक्तिक सत्याग्रहाचं पाऊल उचललं. आलं लक्षात? ओके, वैयक्तिक सत्याग्रह सुरू करूया असं त्यांनी सांगितलं. आलं लक्षात? ओके, आणि त्यांनी त्यांचेच खूप प्रसिद्ध असलेले साधुतुल्य वृत्ती असलेले एक अनुयायी आहेत. ओके, येस, त्यांचेच अनुयायी आहेत. त्यांचं नाव आहे ते म्हणजे विनोबा भावे. ओके, विनोबा भावे यांना पहिले आदर्श सत्याग्रही म्हणून त्यांना काय केलं, सांगितलं की तुम्ही वैयक्तिक सत्याग्रह जो आहे तो चालू करा. आलं लक्षात? ओके, आणि वैयक्तिक सत्याग्रह विनोबा भावे यांच्यापासून सुरू झाला. विनोबा भावे यांनी पवनार इथं युद्धविरोधी भाषण केलं. ओके, ब्रिटिशांना युद्धामध्ये मदत करू नका आणि ब्रिटिशांनी युद्धामध्ये भारतीयांना ओढलेलं आहे हे योग्य नाही, भारताला स्वातंत्र्य द्यायला पाहिजे, असे 3 बेसिक मुद्दे त्यांनी भाषणामध्ये मांडले. या भाषणाच्या विरोधामध्ये
त्यांना अटक झाली आणि अटक करून नंतर त्यांना कैदेमध्ये टाकण्यात आलं. असे हजारो वैयक्तिक सत्याग्रही नंतर पुढे आलेत. जसं जवाहरलाल नेहरू पण लगेच पहिल्या तिनातच जवाहरलाल नेहरू पण येतात. जवाहरलाल नेहरू पुढे आले, त्यांनी पण युद्धविरोधी भाषण केलं, त्यांना 4 वर्षाची जेल झाली. आलं लक्षात? ओके. सो अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या घडायला लागल्या. वैयक्तिक सत्याग्रह हा प्रकार जो आहे, हा प्रकार त्या पूर्ण म्हणजे ब्रिटिश प्रशासनाला एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन बघायला मिळत होतं. त्यांच्याकडच्या जेल संपल्या. ओके. तरी पण हे लोक ह्यांना काही वाटायचंच नाही, उलट आनंदाने जेलमध्ये जायचे सगळे. आलं, कारण ते वैयक्तिक सत्याग्रहाचा भागच तो होता ना. सत्याग्रह करायचा, ब्रिटिश येणार, अरेस्ट करणार, जेलमध्ये निघून जायचं. आलं लक्षात? ओके. येस, आहे की नाही? सो जेलमध्ये असं म्हणतात की तेव्हा ब्रिटिशांच्याकडे जेलमध्ये ठेवायला जागा शिल्लक राहिली नाही. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये, इतक्या मोठ्या संख्येमध्ये लोकांना काय करण्यात आलं, अरेस्ट करण्यात आलेलं होतं. आलं लक्षात? ओके. हळूहळू याच वैयक्तिक सत्याग्रहामधून पुढची एक मोठी चळवळ उभी राहणार होती आणि त्या चळवळीचं नाव आहे ते म्हणजे चले जाव चळवळ. या चले जाव चळवळीचा अभ्यास मात्र आपल्याला आता उद्याच्या लेक्चरमध्ये करायचा आहे. इथे थांबूया. काही शंका असतील, काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मला विचारू शकता. ओके. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण लाईव्ह भेटूया शक्य झालं तर. आलं लक्षात? ओके. उद्याचं म्हणजे सोमवारचं लेक्चर आहे की नाही, त्याच्यात लाईव्ह भेटण्याचा प्रयत्न करूया शक्य झालं तर, आहे की नाही? ओके. आणि अभ्यास करूया छानपैकी. सोमवारच्या लेक्चरमध्ये चले जाव चळवळ पण बघूया आणि INA म्हणजे इंडियन नॅशनल आर्मी म्हणजेच सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेली आझाद हिंद सेना नावाची जी सेना आहे त्या सेनेचाही अभ्यास करूया. अशा 2 गोष्टी महत्वाच्या त्याच्यामध्ये आपण बघण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. आलं लक्षात? ओके. इथे थांबूया. काही शंका, काही प्रश्न, काही क्वेश्चन्स असतील तर मला विचारा. ओके. थांबतोय मी इथे. जय हिंद, जय भारत.